या सो वेलकम ऑल सेकंड सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघणार आहोत युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये बघणार आहोत कोणते घटक किंवा कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव आपल्याला गरजेचे आहेत किंवा कोणते युजफुल आहेत, आपल्याला त्यांच्या उपयुक्त आहेत आणि कोणते नाहीत ते आपण बघून घेणार आहोत. सो लेट्स गो अँड फाइंड आउट. तर बघा, यांनी सर्वात पहिले आपल्याला एक छोटंसं एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. त्या छोट्याशा एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय दिलं, टेक अ टू अर्थ पॉइंट अँड हाल्फ इट ऑरेंज. लेट इट बी. आपण त्याला स्किप करूया. आपण पुढच्यामध्येच डायरेक्टली जाऊया. तर बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द सॉइल, डंक एक्सेट्रा डिकम्पोजेस अँड द गार्बेजेस टू ऑब्टेन द फूड मटेरियल. म्हणजे बघा, जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम होतात बघा, कधी पण जर आपण ऑब्झर्व्ह केलं असेल बघा, एक छोटंसं एक्झाम्पल आहे. कधी पण आपण ऑब्झर्व्ह केलं असेल बघा, एक पानाचा पाचोळा जर आपण कुंडीमध्ये टाकलं, एक पान जर एक कोणता मोठा पान असेल तर आपण कुंडीमध्ये टाकलं असेल किंवा काहीतरी थोडं अजून डीपली जर जायचं बोललं तर कुठेतरी प्राणी वगैरे जर कुठे मेलेला असेल, रोडावर कुठेतरी मेलेला असेल, तर बघा काही दिवसानंतर 7-8 दिवसानंतर त्याच्यापासून वास यायला चालू होतो आणि तो आतून सडायला चालू होतो. तो काय होतो आतून सडायला चालू होतो आणि त्याला वास यायला येतो आणि नंतर हळू जर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर जर आपण त्या ठिकाणी बघितलं, तर त्याच्या आपल्याला हड्ड्या दिसतात आणि त्या त्या ठिकाणी आणि ते हड्ड्याला आपण जे मूव्ह नाही केला, त्या ठिकाणी जर आपण बघितलं, की ते नंतर हड्ड्यासुद्धा दिसत नाही. ते काय होतं मातीमध्ये कन्व्हर्ट होऊन जातं. म्हणजे बघा, काय-काय मायक्रोब्स जे प्रेझेंट इन द सॉइल म्हणजे काय-काय छोटे जीवाश्म किंवा छोटे जे सूक्ष्मजीव आहेत, ते एवढे आपल्याला महत्वाचे आहे, की ते भले झाड असो किंवा प्राणी असो, त्यांना काय करतात डिकंपोज करतात. डिकंपोज करतात म्हणजे काय करतात त्यांना ते विघटन करत असतात. त्यांचं ते विघटन करतात. बघा, शेण, माती यांमधले सूक्ष्मजीव अन्न मिळण्यासाठी कचऱ्याचे विघटन करत असतात. कचऱ्याचे ते विघटन करत असतात. म्हणजे भलेही तो पालापाचोळा असो किंवा भलेही तो म्हणजे काय प्राणी वगैरे असो, म्हणजे आपण जे चिकन, मटण खाल्लेलं असो, ते असो किंवा काही असो किंवा प्राणी मेलेला असो किंवा किंवा कोणता माणूस वगैरे मेलेला असो किंवा झाड वगैरे मेलेलं असो, हे प्रत्येक काही घटना म्हणजे जे काही वेस्ट आहे, नॅचरल वेस्ट आहे. जे काही नॅचरल वेस्ट आहे, त्या सगळ्यांना तो डिकंपोज करण्यासाठी मायक्रोब्स काम करत असतात. तर डिकंपोज करण्यासाठी मायक्रोब्स काम करत असतात. त्यांचा रिझल्ट काय असतं? त्यांचा रिझल्ट असा असतो, की जो गार्बेज असतो, तो गार्बेज एक कन्व्हर्ट होऊन जातो मॅन्युअरमध्ये आणि कन्व्हर्ट इंटू मॅन्युअर अँड द बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंडिंग्स आर केप्ट क्लीन. म्हणजे याच्याने आपल्याला काय-काय उपयोग होत असतो? मायक्रोब्स काय करत असतात? आपल्या परिसरात स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात. प्लस आपण जे काही कचरा असेल, जो काही नैसर्गिक कचरा असेल किंवा पालापाचोळा असेल किंवा अन्नधान्य असेल, या सगळ्यांना विघटन करून ते काय करत असतात? त्यांना एक मॅन्युअर अँड द बेस्ट क्वालिटीमध्ये ते करून होतं. मॅन्युअर बेस्ट क्वालिटी म्हणजे आपण त्याला काय म्हणत होतो? आपण उत्कृष्ट असं खतामध्ये त्यांचं रूपांतर करून होतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे अ, अ, हे ह्याचं शेणखत आपण त्याला म्हणतो किंवा गांडूळ खत. तर शेणखत, गांडूळ खत हे काय करत असतात? शेणखत म्हणावं किंवा गांडूळ खत म्हणावं, तर हे काय करत असतात? जसं काव डंग आपण यूज करतो किंवा आपण अर्थवॉर्म यूज करतो. तर ते व्हाय वी यूज दॅट आणि ते काय करतात? दे दे आर बेसिकली डिकंपोजिंग दॅट थिंग. ते काय करतात, की ते ते ज्यामध्ये असतात, भले ते शेणामध्ये असो किंवा भलेही ते नॉर्मली पालापाचोळ्यामध्ये व्हॉट दे डू दे कन्व्हर्टेड दॅट थिंग अँड दे डिकंपोज दॅट थिंग आणि त्यांच्या डिकंपोजनुसार ते काय होतं एक छान असा मॅन्युअरमध्ये ते कन्व्हर्ट होऊन जातं. म्हणजे छान असं शेणखतामध्ये ते कन्व्हर्ट होऊन जातं आणि ते आपल्याला उपयुक्त असतात. जे झाडे वाढवण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. तर ते झाडे वाढवण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होत असतो. सो दिस इज द थिंग. तर आणि प्लस काय करत असतात, ते आपला एरिया आहे तो सुद्धा क्लीन करण्याचं ते काम करत असतात. ॲज अ केस ऑफ द गार्बेजेस, ॲज प्रॉपर or sewage disposal too, the microorganisms are released into the sewage. So, so as to help to the quick decomposition and the organic compound in it. म्हणजे बघा, ते काय होत होतं, जर आपण बघितलं कचऱ्यामधले जे सांडपाणी असतं, सांडपाणी जे विष्ठा वगैरे असतात, त्यांना पण डिकंपोज करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्सची हेल्प घेतली पाहिजे. याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल जर आपण बघितलं, याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपण बायोगॅस याचं नाव ऐकलं असेल बायोगॅस. तर बायोगॅसमध्ये काय असतं, तर बायोगॅसमध्ये आपण कचरा वगैरे ते टाकत असतो आणि प्लस त्यांच्यासोबत गायचे जे कावडंग वगैरे असतं, ते सुद्धा आपण टाकत असतो. म्हणजे बेसिकली नॅचरल जे काही नॅचरली जे काही गोष्टी असतील, नॅचरली जे काही कचरा असतो, तो सगळा त्याच्यामध्ये आपण टाकत असतो. म्हणजे भले राहिलेलं अन्न असेल किंवा केळं असतील किंवा सडलेले फळं वगैरे असतील किंवा एवढं पण नाही, तर आपण त्याच्यामध्ये प्लस आपण हे पण टाकत असतो. काय म्हणतात त्याला? काव डंग.
म्हणजे शेण वगैरे हे सुद्धा टाकून होतं. तर बघा ह्यांना सगळं मिक्स करून ते आपण त्याच्यामध्ये जसे प्रोसेस होत जाते तेव्हा ते काय रिलीज करतात ते एक चांगलं कंपोझिशन मिथेन गॅस ते रिलीज करतात जेणेकरून आपण बायोगॅस वापरू शकतो. तर बायोगॅस ऑल्सो दी बेस्ट एक्झाम्पल ऑफ द डिकंपोझिशन म्हणजे हाऊ द मायक्रोब्स आपल्याला जर आपण तसेच गॅस आपण जर यूज केले तर बघा एक जर जे टाकाऊपासून टिकाऊ एक चांगली गोष्ट क्रिएट होऊन जाते आणि प्लस आपण त्याला आपण कुकिंगसाठी किंवा वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण त्याला नक्की यूज करू शकतो. तर दिस इज आय थिंक मायक्रो ऑर्गॅनिझम एक बेस्ट एक्झाम्पल आहे ज्याला आपण युजफुल डिकंपोझिशन म्हणजे चांगला विघटन असं आपण बनवू शकतो. तर ते सुद्धा एक युजफुल आपल्याला गोष्ट आहे. तर बघा, we have seen that the some microorganisms present in the soil and those root noodles or nodules of leguminous plant converted the atmospheric nitrogen into the compound, and these nitrogen compounds help to increase the soil fertility and thereby the protein contain the pulses growth in that soil. तर बघा बेसिकली काय होतं तर बेसिकली आपण काय करतो तर बघा आपण ऑलरेडी काही बॅक लेसनमध्ये आपण नायट्रोजन कशाप्रमाणे सॉइलमध्ये भेटत असतात नायट्रोजन कंपाऊंड कशाप्रमाणे प्लांट्सला भेटत असतात त्यांचं आपण बघितलं म्हणजे एन्व्हायर्नमेंट थ्रू त्याच्या थ्रू तर हे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात का मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव काय करत असतात ते सुद्धा म्हणजे जे डिकंपोजिशन आहे त्या प्रोसेसमध्ये ते नायट्रोजन कंपाऊंड क्रिएट करत असतात. नायट्रोजन कंपाऊंड ते लीड्स करत असतात, क्रिएट करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की सॉइलमधले नायट्रोजनचे कंपाउंड्स वाढले म्हणजे नायट्रोजन गोष्ट किंवा नायट्रोजन त्यांच्यामध्ये वाढल्यामुळे त्यांची फर्टिलिटी म्हणजे त्यांची आपण त्यांना म्हणू शकतो हां, ते नायट्रोजनमुळे त्या शेतीचा आपण बोलू शकतो. चांगल्या ह्याच्यामध्ये शेतीची उत्पादकता वाढत असते आणि त्या शेतीची उत्पादकता वाढत असते. आपण ते बघू शकतो आणि ते दर प्रोटीन कंटेंट अँड द पल्सेस ग्रो इन दॅट सॉइल. म्हणजे बघा, ज्या सॉइलमध्ये किंवा ज्या शेतीमध्ये आपण पल्सेस म्हणजे कडधान्य वगैरे बेसिकली घेत असतो, तर ती जी सॉइल आहे किंवा ती जी जमीन आहे, ती जर शेत आहे, तो नायट्रोजन युक्त होऊन जातो. म्हणजे बघा, पल्सेस घेणं म्हणजे यासाठी क्रॉप पॅटर्न असणे हे सुद्धा एक आवश्यक आहे. म्हणजे काय असतं बेसिकली बघा, त्यांचे जे मुळं असतात म्हणजे कडधान्य जे मुळं असतात, त्या मुळापासून त्या मुळाच्या गाठीपासून नायट्रोजन रिलीज होतं. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम नायट्रोजन रिलीज करू शकतात. तर त्या नायट्रोजन याच्यात मिक्स होऊन कशात सॉइलमध्ये मिक्स होऊन आपण बोलतो बेसिकली सॉरी सॉइलमध्ये मिक्स होऊन बेसिकली आपण काय बोलतो, की नायट्रोजनची पर्सेंटेज रिलीज होऊ शकतात, वाढू शकतात आणि जी सॉइल आहे ती जास्त फर्टाईल होऊ शकते. सॉइल आहे ती अति फर्टाईल होऊ शकते. आता पुढे आपण बघूया, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, तर बघा. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला फर्टिलिटीसाठी पण यूज होतं. काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या डिकंपोझिशन म्हणजे कंपोझिशन म्हणजे विघटन करण्यासाठी पण यूज होतो. काही मायक्रो ऑर्गॅनिझम नायट्रोजनचे प्रमाण जमिनीमध्ये वाढवण्यासाठी म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. आता तिसरं आपण बघूया, तिसरं काय हे आहे ते आपण बघूया. तर बघा, इफ द फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट अँड द बटर मिल्क आर मिक्स्ड इन द or the lukewarm milk, it is kept at the temperature or it is kept in the temperature for the 8 to 10 hours. The microbes present in the drop of the yogurt quickly multiply them and the milk get converted into yogurt. The microbes are thus useful to producing the milk product like the butter, buttermilk and the cheese. म्हणजे बघा ह्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ह्यांच्यामध्ये आपल्याला खूप असं महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, की बघा जेव्हा आपल्याला दुधापासून दही बनवायचं असतं, तेव्हा आपल्याला दुधापासून दही बनवायचं असतं किंवा लोणी बनवायचं असतं, तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण छोटंसं बघा दुधामध्ये छोटंसं दही किंवा लोणी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. बटर मिल्क आपण त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याला किती 8 ते 10 तासासाठी आपण सोडून देतो. त्या प्रोसेसमध्ये काय होऊन जातं, तेव्हा दहीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बटरमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतःला डबल करतात. फटाफट मल्टिप्लाय करतात आणि तो संपूर्ण दूध त्या कशामध्ये दहीमध्ये कन्व्हर्ट करायचा. संपूर्ण दूध हा दहीमध्ये कन्व्हर्ट आपण आपल्या आईला विचारत होतं, की आई कशाप्रकारे ओके. आईला विचारत होतं, की आई कशाप्रमाणे दही बनवते? तर ती आपल्याला नक्की अशा प्रकारचे एक उपाय नक्की सांगू शकते. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. आपण पुढे नेक्स्ट बघूया, की काय आहे ते. धिस इज द थिंग. अशा प्रकारे बटरमिल्क वगैरे, चीज वगैरे त्याला कन्व्हर्ट करू शकतो. तर बघा, अशा प्रोसेस आपण आईला विचारलं, तर आई सुद्धा आपल्याला हे सांगणार आहे. ओके. सो नेक्स्ट आपण बघूया. कारण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे ह्याच्यामध्ये अवलंबून असतात, दूध वगैरे ह्यांच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम सॉरी दूध नाही, दहीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते फटाफट आपल्याला मल्टिप्लाय करून तो संपूर्ण दूध हा दहीमध्ये रूपांतर त्याचं करत असतात. आता आपण बघूया,
द फर्मेंटेशन म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. फर्मेंटेशनला आपण मराठीत काय किण्वन. तो किण्वन म्हणजे काय? फर्मेंटेशन म्हणजे काय? ते आपण बघणार आहोत. द केमिकल प्रोसेस ऑफ द कन्व्हर्जन ऑफ द वन टाइप ऑफ कार्बन कंपाउंड इंटू द अनदर टाइप ऑफ कार्बन कंपाउंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड द फर्मेंटेशन. तर बघा, म्हणजे काय सांगितलं, एका विशिष्ट जो कार्बन कंपाउंड म्हणजे सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे एखादी कार्बन पदार्थाचे दुसऱ्या कार्बन पदार्थामध्ये रूपांतर करून घेण्याच्या क्रियेला, रासायनिक प्रक्रियेला आपण किण्वन किंवा आंबवणे असं म्हणत असतो किंवा कुजणे असं म्हणत असतो. म्हणजे बघा, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, की बघा कुंभवणे, आंबवणे. तर बघा, आपण बघू शकतो, की कधी-कधी दही आंबतो किंवा आपण बोलतो, की जेवण आंबलंय किंवा भाजी आंबली. तर हे काय प्रोसेस आपण बोलतो, हे कशामुळे होत असतं? तर हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत असतं. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होत असतात. बघा, heat is generated in this process and the carbon dioxide and the some other gases are released. These gases causes the increase in the volume, etc. Example, the bed drought and the idli batter are seen in the rice. तर बघा, आपण बघा ह्याच्या सर्वात फ्रॅगमेंटेशनचा सर्वात आपण बेस्ट एक्झाम्पल आपण बघतो इडली बनवताना. बघा, इडलीचं पीठ वगैरे असतो किंवा इडली जे असतं त्याच्यामध्ये इडलीचं पीठ आपण बेसिकली जर बघितलं किंवा पीठ ना आपण बोलवतो, त्या इडलीसाठी लागणारे जे तांदूळ वगैरे ते मिक्स करून, उडीद डाळ वगैरे मिक्स करून आपली आई काय करते, आई ते मिक्स करून एका रात्री ठेवत असते. 1-2 दिवसासाठी ते ठेवत असते आणि ते बघा, जेव्हा जेव्हा ते आई इडलीचं ते सगळं पीठ तयार करत असते म्हणजे तांदूळ वगैरे सगळं घोटत असते. जेव्हा आपण बघू शकतो तेव्हा त्या टोपामध्ये इडलीचं जे पीठ असतं ते खूप छोटं असतं. परंतु म्हणजे थोड्या प्रमाणात असतं. परंतु जेव्हा ते पूर्ण फ्रॅगमेंट झालं म्हणजे ते पूर्ण काय आंबून गेलं, परिपूर्ण आंबून गेलं तेव्हा परिपूर्ण ते आंबून झालं, तेव्हा त्या टोपातलं जे इडलीचं प्रमाण आहे, त्याचं पिठाचं प्रमाण आहे, हे खूप असं वाढलेलं आपण बघू शकतो. तर बघा, जसं ते आंबत जाईल तसं त्याची साईज ही वाढत जाणार आहे. तर त्यांनी हेच सांगितलं, की फ्रॅगमेंटेशन म्हणजे आंबवण्यामध्ये काय होतं, जेव्हा अशा प्रकारची गोष्ट होते तेव्हा हीट इज जनरेटेड म्हणजे हीट निघते आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड त्याच्यातून निघतो. नंतर सम अदर गॅसेस आर रिलीज म्हणजे काही वेगळे जे काही गॅसेस असतील किंवा वेगळे जे वायू आहेत ते त्याच्यातून रिलीज होतात आणि त्यांचा व्हॉल्यूम आहे म्हणजे त्यांचा जो साईज आहे हा वाढतो. त्यांचं जे घन आहे किंवा आपण बोलू घनता आहे ही कशी वाढते. घनता पण नाही बोलू शकत, पण त्यांचा वस्तुमान आहे तो काय होतो, तो वाढत जातो. तर बघा त्यांचा जो कार्बन डायऑक्साईड, हीट म्हणजे उष्णता या प्रक्रियेला लागते. कार्बन डायऑक्साईड लागतो आणि इतर वायू हे निघत असतात आणि त्यांचा जो वस्तुमान आहे हा वाढतो. म्हणजे व्हॉल्यूम हा वाढतो. म्हणजे जसा इडलीचा आपण बॅटर बघितलेला, इडलीचा बॅटर तर तो एक एक्झाम्पल त्याचा आहे. तर बघा, द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज्ड फॉर द मेकिंग योगurt फॉर मिल्क अँड द प्रोसेसिंग अल्कोहोल for grains and the fruits from the bread from the flavor as well as in the production of the acidic acid and the citric acid, citric acid, vitamins and the antibiotics. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय उपाय दिले, की हे आंबवणे किंवा फ्रॅगमेंटेशन हे कुठे-कुठे उपयोग होतात. तर आंबवणे फ्रॅगमेंटेशन कुठे-कुठे उपयोग होतं? तर हे बेसिकली आपल्याला दहीचं सॉरी दुधाचं दहीमध्ये रूपांतर करणे. नंतर ब्रेड फ्रॉम द फ्लॉवर म्हणजे पीठ असेल, पिठाचं ब्रेडमध्ये रूपांतर करणे, ह्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो यांच्यामध्ये सांगितलेलं आहे ओके. आणि त्यानंतर प्रोडक्शन ऑफ ॲसिडिक ॲसिड नंतर प्रोडक्शन ऑफ ॲसिडिक ॲसिड ओके. त्याच्यानंतर ॲसिडिक ॲसिड वगैरे याचं प्रोडक्शन करण्यासाठी, लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन करण्यासाठी प्लस अल्कोहल आहे. ओके. अल्कोहलचं म्हणजे जे फ्रूट ग्रेन्स आहे म्हणजे काय गहू वगैरे आहे किंवा काही फ्रुट्स आहेत म्हणजे ॲपल्स वगैरे आहेत. तर ह्यांचं रूपांतर अल्कोहलमध्ये करण्यासाठी सुद्धा या प्रोसेसचा म्हणजे आंबवण्याचा उपयोग होत असतो. तर बघा या ठिकाणी आपण बघतो की बघा अल्कोहल अल्कोहल तयार करण्यासाठी सुद्धा म्हणजे फळं आणि धान्यांचं अल्कोहलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी नंतर आपण दूधाचं दही बनवण्यासाठी, नंतर पिठापासून पाक बनवण्यासाठी, तसेच ॲसिडिक आम्ल, नंतर सायट्रिक आम्ल, नंतर लॅक्टिक आम्ल, नंतर जीवसत्वे व व व प्रत्ययजेविके म्हणजे मायक्रोब्स आणि आपण बोलतो की बेसिकली विटॅमिन्स, अँटिबायोटिक्स हे सुद्धा बनवण्यासाठी या प्रोसेसचा वापर होतो. या फ्रॅगमेंटेशनचा वापर हा होत असतो. ठीक आहे. हिअर इज द थिंग आणि पुढे आपण बघूया की व्हॉट वी हॅव. बघा, इफ द मायक्रोब्स आर अलाउड टू ग्रो इन द बॅटर, डॉट and the fruit juices, etc. They break down these substances and produce the new compound as they grow and multiply in them. This microbial process is used
इन द प्रोडक्शन ऑफ द व्हेरियस कॉमन फूड स्टफ. म्हणजे बघा, जे काही आपण ब्रेड किंवा आपण बर्गर किंगमध्ये बघा, आपण बर्गर किंवा McDonald's वगैरे यांच्यामध्ये बर्गर खातो, तेव्हा जो पाव असतो, तो ब्रेड, पाव, रवा, इडली, तर अशा प्रकारचे रवा, इडली आय मीन डोसा, इडली, तर ह्यांचे जे बॅटर वगैरे असतात, हे सुद्धा बनवण्यासाठी त्याचा प्रोसेसचा उपयोग होत असतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यामधले, ते जो त्यांचा ओरिजिनल कंपाउंड आहे, तो जो त्यांचा ओरिजिनल कंपाउंड आहे, त्याला ते ब्रेक डाउन करतात. ते ओरिजिनल कंपाउंड तोडतात आणि नवीन कंपाउंड बनवतात. ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड किंवा अदर गॅसेस काही ॲडिशनल असतील. अशा प्रकारे लॅक्टिक ॲसिड वगैरे ॲड होते. अशा प्रकारचे सिनारिओज करत असतात. बघा, म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल जसं आपण बघतो, की जसं आपण बोलतो, की इडलीचा जो स्टफ असतो, तो प्रथमतः खूप छोटा असतो. परंतु जेव्हा 8-10 दिवस 8-10 तासानंतर किंवा आपण बघू शकतो, की काही 2-24 तासानंतर जर आपण त्या बॅटरला बघितलं, तर ते खूप वाढलेलं आपल्याला दिसून पडतं. तर ते कशामुळे, की त्यांचे जे आपण बोलतो उडीद डाळ आहे किंवा आपण बोलू तांदूळ आहे. त्या तांदूळ आणि उडीद डाळला ते काय करतात, ते ते छोटे-छोटे कंपाउंड त्यांना ब्रेक डाउन करायचं काम करतात. ते ब्रेक करतात आणि ते ब्रेक डाउन केल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड वगैरे ॲड होत जातात आणि कार्बन डायऑक्साइड वगैरे ॲड झाल्यानंतर तो बघा, त्याचं जे व्हॉल्यूम आहे म्हणजे त्याची जी वस्तुमान आहे, हे सुद्धा जास्त वाढलेलं आपल्याला दिसून पडतं. तर हे कशामुळे दिसतं आणि काय त्याचं रिझन आहे? तर हे आंबले म्हणजे फ्रॅगमेंटेशन ऑर फर्मेंटेशन हा एक त्याच्या मागच्या प्रोसेसचं कारण आहे आणि ते मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम और मायक्रोब्स जे त्याला कारणीभूत आहेत ते तर आहेत, पण त्या प्रोसेसला काय म्हणतात? फर्मेंटेशन असं म्हणत असतात. तर त्याच्यापासून व्हेरियस फूड स्टफ वगैरे बनत असतात. ढोकळा पण आपण बोलतो. ढोकळा ढोकळा जो आपण बोलतो बघा, तो ढोकळा ते सुद्धा ह्याच्याच प्रोसेसपासून बनवण्यात येत असतात. तर ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया काय आहे म्हणून आपल्याला. Sometimes when we are ill, the doctor prescribe the capsules and the injection of medicine like the penicillin, and these types of medicine destroy the pathogens and retard their growth, and they are called the antibiotics. The antibiotics are the produced with the help of the special microbes. So बघा, this diseases like okay, so this is the thing. आपण ह्याच्याबद्दल आधी बोलून घ्या. तर बघा, आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा आजारी पडतो, तर बघा, कधी-कधी काय होतं, आपण आजारी पडतो कोणामुळे? बाहेरून कोणतातरी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आपल्या अंगामध्ये शिरल्यानंतर, आपल्या शरीरात शिरल्यानंतर आपण आजारी पडतो. व्हेन दे एंटर्ड इन अवर बॉडी फ्रॉम द आउटसाइडली, सो वी ऑल नो व्हॉट इस पॅथॉगन and the pathogen means what? की they are depend on our body, but they are the outsider. Even though they are depend on our body, but they are the outsiders. तर ते काय असतात? बाहेरून आलेले जे जीव असतात आणि जे आपल्या बॉडीवर डिपेंड झालेले असतात आणि आपल्याला आजारी करत असतात, त्यांना आपण पॅथोजॉन्स असे म्हणू शकतो. पॅथोजन्स असं आपण म्हणू शकतो. तर बघा, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा आपल्याला डॉक्टर काय देतो? एक पेनिसिलिन लिहून देत असतो. म्हणजे गोळ्या आपल्याला लिहून देत असतो. पेनिसिलिन इंजेक्शन आपल्याला गोळ्या आपल्याला देत असतो किंवा कॅप्सूल्स वगैरे आपल्याला देत असतो. तर ते काय करत असतात? ते बेसिकली अशा वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या स्पेशल म्हणजे त्या अँटिबायोटिक्स आपल्याला देत असतात. त्या अँटिबायोटिक्स काय असतात? त्या अँटिबायोटिक्स वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्स पासून बनवलेलं म्हणजे सूक्ष्मजीवापासून म्हणजे बघा, आपण बोललो ना, लोहे को लोहा काटता है किंवा आग को आग काटता है, पानी को पानी काटता है. अशा प्रकारचे जे आहेत त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काटतायत. तर बघा, तसं ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब्समुळे आपण म्हणजे सूक्ष्मजीवामुळे आपण आजारी पडलेलो असते. किंवा त्याचा जो अँटिबायोटिक्स तयार करून आपण तशाच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्या अपोझिट मायक्रो ऑर्गॅनिझम्स बनवतो आणि त्याला त्याला त्याची ग्रोथ आहे म्हणजे त्याची जी वाढ आहे ती वाढ तिथे थांबवायचा आपण प्रयत्न करतो आणि ते वाढ थांबवल्यानंतर आपण त्यांना डिस्ट्रॉय करायचा म्हणजे त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून आपण आजारी पडणार नाही आणि आपण आजारी पडलो असेल तर आपण बरे होऊन जाऊ. तर अशा प्रकारचे सिनेरिओ अशा प्रकारची गोष्ट असते. तर बघा, जसं मी तुम्हाला बोललो होतो, की लोहे को लोहा काटता है और हे त्याचप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काटते हैं. तर बघा, द डिसीजेस लाइक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, क्लोरेरा एक्सेट्रा with the help of which were they previously considered the incurable have now they came under the control because of the antibiotics. बघा, सर्वात पहिले ट्युबरक्युलोसिस टीबी आपण ज्याला म्हणत असतो, टायफॉइड म्हणजे ताप आपण ज्याला म्हणत असतो. बघा, कोणते कोणते आजार ते आपण बघू शकतो. बघा, ज्याला क्षयरोग म्हणजे टायफॉइड, क्लोरोला म्हणजे आपण जुलाब वगैरे बोलू शकतो बेसिकली किंवा त्याचप्रमाणे टायफॉइड म्हणजे अतिताप. तर आपल्याला माहिती आहे टायफॉइडमध्ये किती ताप असतो हे सगळे आणि टीबी, क्षय. तर हे ते रोग होते. ते पहिले काय समजले जात होते, की यांच्यावरती उपाय
नाही. अशा प्रकारे आपण पहिले समजत होतो. परंतु आता अँटिबायोटिक्समध्ये म्हणजे काय स्पेशल स्पेशल मायक्रोमुळे स्पेशल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे स्पेशल सूक्ष्मजीवमुळे आपण बघू शकतो, की ते आता क्युरेबल झालेले आहेत. क्युरेबल झाले म्हणजे ते आता बरे होऊ शकतात. तर ते आजार बरे होऊ शकतात. तर डोमेस्टिक एनिमल टू कॅन बी प्रोटेक्टेड विथ द व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग अँटिबायोटिक्स विथ देअर फूड. द प्लांट डिसीजेस कॅन अल्सो बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ द अँटिबायोटिक्स. म्हणजे बघा, हे फक्त अँटिबायोटिक्स माणसासाठीच आहे का कारणीभूत? तर उत्तर आहे नाही. तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघू शकतो आपण काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी पण आहेत. म्हणजे प्राणी आजारी पडू नये त्याच्यासाठी पण आहे आणि त्यासाठी त्यांना जेवणामधून किंवा अन्नामधून त्यांना मायक्रोब्स किंवा अँटिबायोटिक्स दिले जातात आणि त्याचप्रमाणे काही म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा काही अँटिबायोटिक्स हे प्लांटसाठी म्हणजे काय झाडांसाठी सुद्धा आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. अशाप्रमाणे काही जे आपल्याला आजारीपासून मुक्त करण्यासाठी मग मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग होऊ शकतो. तर बघा आतापर्यंत आपण 2 मायक्रो ऑर्गॅनिझमचे उपयोग बघितले होते. एक तर आहे की ज्याच्यामुळे फूड स्टफ म्हणजे अन्नधान्य आहेत ते आपल्याला व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे 3 बघितले सॉरी 3 बघितले. पहिला कोणता होता ज्याच्यामुळे कचरा वगैरे सगळा साफ होतो आणि खतामध्ये मॅन्युअरमध्ये आपलं रूपांतर होत असतं. सेकंड आपण बघितलं होतं की अन्नधान्य म्हणजे इडली वगैरे ह्याचे जे किंवा दही वगैरे योगर्ट आहे त्याच्यामध्ये इस्तेमाल होतो. तिसरा म्हणजे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम बघितलं होतं अँटिबायोटिक्स. अँटिबायोटिक्स म्हणजे काय की ते अँटिबायोटिक्समुळे आपण जे आजारी वगैरे आहेत ते आजारीचे प्रमाण किंवा आजारीपासून आपण मुक्त होऊ शकतो. ठीक आहे. तर दिस इज द थिंग. असे काही 3 उपयोग आपण बघितलेले आहेत. राइट. सो 3 उपयोग आपण बघितलेले आहेत. या सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारचे आपण युजेस बघितलेले आहेत. तर आता आपण बघणार आहोत अजून काही नेक्स्ट युजेस त्याचे. सो ऑल्वेज रिमेंबर द थ्रू द अँटिबायोटिक्स आर युजफुल for curing this certain disease. They can be harmful if we use without the consulting the physician. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor prescription. In fact, we should not take any medicines on our own to treat the element like the body ache, headache and the common cold. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं बघा, भलेही काही औषधे आहेत की जे औषधे म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा काही औषधे अँटिबायोटिक्स आहेत जे आपल्याला आजारापासून दूर करत असतात. परंतु आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपल्याला ते वापरले नाही पाहिजे. आपण स्वतःच कोणत्याही गोळ्या स्वतःच खाऊन स्वतःच आजारीला बरं करावं अशा प्रकारचा प्रयत्न केला नाही पाहिजे. कारण कसं की अँटिबायोटिक भलेही आपल्याला आजारापासून वाचवू शकतात, परंतु जर ते व्यवस्थित घेतले नाही किंवा डॉक्टरच्या देखरेखीखाली किंवा डॉक्टरला विचारून जर आपण घेतले नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतले नाही, तर ते आपल्याला अजून आजारी पाडू शकतात. ते चांगल्या गोष्टीसाठी घेण्याच्या ऐवजी आपण दुसरं नुकसान होण्याचे होण्याचे चान्सेस नक्की असतातच. दिस इज द थिंग. तर दिस इज द थिंग म्हणून आपल्याला नेहमी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय डॉक्टरच्या सल्ल्यामधूनच ते आपल्याला घ्यायचे असतात. तर बघा आता आपण बघूया व्हॅक्सिन. आता व्हॅक्सिन आपण इंजेक्शन वगैरे बोलतो बघा व्हॅक्सिन आपल्याला पोलिओ व्हॅक्सिन. आता तर सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक वर्ड आपल्याला व्हॅक्सिन वर्ड कोरोना व्हॅक्सिन. हे व्हॅक्सिन म्हणजे काय? व्हॅक्सिन एक्झॅक्टली म्हणजे काय ते आपण आता जाणून घेणार आहोत. बघा हे तर झाले नॉर्मल इंजेक्शन. नॉर्मल इंजेक्शन आणि गोळ्या. जे आपण जर आजारी पडलो तर आपण खाऊ आणि आपण बरे होऊन जाऊ. परंतु व्हॅक्सिन म्हणजे काय? व्हॅक्सिन म्हणजे काय ते आपण बोलूया. तर व्हॅक्सिन हा वर्ड काय त्याचं मीनिंग आपण आता बघणार आहोत. The vaccine is produced in the laboratory with the help of the microbes that gives the immunity and against the particular disease. म्हणजे व्हॅक्सिनचा आपला शब्द काय येतं? रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लस. तर लस आपण लस बोलतो त्याला. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लस त्याला आपण व्हॅक्सिन सुद्धा बोलत असतो. तर व्हॅक्सिन बेसिकली काय? व्हॅक्सिन म्हणजे काय? तर बघा व्हॅक्सिन कशाला हे व्हॅक्सिन इज प्रोड्यूस्ड इन द लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स दॅट गिव्ह द इम्युनिटी अगेन्स्ट अ पर्टिक्युलर डिसीज. म्हणजे आपण पोलिओची लस घेतो, आपण मलेरियाची लस घेतो, आपण पोलिओची लस म्हणजे काय ते आपण जे इंजेक्शन घेतो जेव्हा तो व्हॅक्सिन घेतो ते काय करतात आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती त्या आजाराच्या खिलाफ वाढवत असतात. म्हणजे आपण जर पोलिओचा डोस घेतो तर आपल्याला भविष्यामध्ये पोलिओ होऊ शकत नाही. अशा प्रकारची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे म्हणजे या इंटेन्शनने जे काही या इंटेन्शन किंवा हेतूने या ध्येयाने जे काही इंजेक्शन आपल्याला देतात त्याला आपण व्हॅक्सिन असं म्हणत असतो. म्हणजे आता जे कोरोना व्हॅक्सिन आपल्याला जे बघत आहोत, जे आपण ऐकत आहोत सारखं-सारखं, तर ते कोरोना व्हॅक्सिन हेच, की पुढे जाऊन आपल्याला कोरोना होऊ नये. कोणालाच कोरोना होऊ नये यासाठी आपल्याला
कोरोना व्हॅक्सिन आपण शोधत आहोत. ठीक आहे. आणि आपण बोलतो काही देशामध्ये भेटले सुद्धा आहे आणि आपल्याला भेटण्याची शक्यता मिळण्याचे चान्सेस सुद्धा आहे. तर बघा, तो व्हॅक्सिन काय त्याचा आपण अर्थ बघत आहोत. व्हॅक्सिन हे याच्यासाठी असतं, की भविष्यामध्ये तो आजार आपल्याला होऊ नये. भविष्यामध्ये तो आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो किंवा जे काही इंजेक्शन आपण घेत असतो, त्याला आपण व्हॅक्सिन असं म्हणत असतो. तर बघा, इफ वी हॅव बीन व्हॅक्सिनेट अगेन्स्ट एनी डिसीज, अवर इम्युनिटी दॅट इज resistance of the disease increases so that the possibilities of the controlling that disease is great is or contracting that disease is greatly reduced. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा आपल्याला व्हॅक्सिन एखाद्या आजाराच्या खिलाफ भेटलेली असेल, तर आजाराच्या खिलाफ त्या आजाराच्या खिलाफ आपल्याला रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी सिस्टम आपली खूप जास्त वाढलेली असते, जेणेकरून भविष्यात आपल्याला तो आजार होणार नाही. अशा प्रकारचे इम्युनिटी सिस्टम आपली ग्रो करत असते. तर बघा, द मायक्रोब्स आर अल्सो यूज्ड इन दिस प्रोसेस लाइक टॅनिंग ऑफ स्किन, टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोब्स, नंतर स्ट्रेंथ फ्रॉम एग्स. The some microbes use oil or some microbes are used oil for their growth, and some microbes are used to clear a layer of oily floating on the surface of an ocean or the lake to form due to the leak form due to the leak and the split that is the clear of the oil stick. म्हणजे बघा, बेसिकली त्यांनी काय सांगितलं, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स व्हॅक्सिन बनवण्यासाठी याच्यासाठी सुद्धा वापरलेले जातात. आणि प्लस त्याच्यामध्ये काय उपयोग होतो बघा, कातडी कमावणे, नंतर गायपालतून मिळवणे, तर ह्या धागे मिळवणे. तर बघा, ह्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. तर काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात, काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रातील तेलगळणीत आलेला तेलाचं तंगण काढून पाणी स्वच्छ केले जाते. तर बघा, दिस इज द थिंग दिस आर थिंग दॅट इज ऑइल स्पिल दॅट इज लीक अँड द लीक ऑर स्पिल दॅट इज क्लिअरिंग द ऑइल स्टिक्स. म्हणजे बघा, पाण्यामध्ये काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, काही जे सूक्ष्मजीव असतात, ते कशात वाढतात? तेलावरती सुद्धा वाढू शकतात. तर तेलावरती वाढण्यासाठी किंवा तेलावरती हे करण्यासाठी किंवा तेल कंट्रोल करण्यासाठी जे समुद्रामध्ये तेल गळती झाले असेल, तेव्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं सोडले जातात, जेणेकरून ते त्या तेलावर कंट्रोल करू शकेल. त्या तेलावरती कंट्रोल करू शकते. तर अशा प्रकारचे थिंग आहे, की बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम हे किती इम्पोर्टंट आहे, हे आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये भले ते आपल्याला व्हॅक्सिनमध्ये असो किंवा दवाईमध्ये असो, ह्याच्यासाठी सुद्धा आणि प्लस तेल गळती किंवा अशा प्रकारे या आजारी सुद्धा म्हणजे या आजारी नाही, ह्या ज्या घटना आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला वाचवू शकतात. द फॉर्म वेस्टेज, द ह्युमन युरिन अँड द फेसेस, द वेट गार्बेज एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज्ड इन द बायोगॅस प्लांट अँड प्रोड्युसिंग द बायोगॅस अँड द फर्टिलायझर. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की बायोगॅस पण ह्याचा एक डिकम्पोजिशन करून म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे यूज करून डिकम्पोजिशन करून म्हणजे कुजवून त्यांच्या बायोगॅसमध्ये यूज करू शकतो. तर हे सुद्धा त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. सो दिस इज द थिंग या सेक्शनमध्ये आपण ग्रेट यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपण बघितलेलं आहोत. नेक्स्ट याच्यामध्ये हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आपण ते बघणार आहोत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. आय होप सगळ्यांना लेसन कळालं असेल. इन केस नाही तर यू गाइज कॅन आस्क. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. अँड सर्वात पहिले हा जो लेसन आहे तो रीड करा. लेसन रीड केल्यानंतर काही डाऊट आला असेल तर त्या डाऊटनुसार आपण विचारू शकता. तुम्ही तो डाऊट विचारू शकता. ठीक आहे? या. ओके.